Welcome to our new video. Appreciation of poem If 3.1 10th poem for SSC board पुणे. 4 मुख्य पॉइंट आहेत. टायटल, पोएटचं नाव, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, सेंट्रल आयडिया किंवा थीम. हे 5 पॉईंट आपण बघणार आहोत. 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. हे मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. आता आपल्याला सुरुवात करायची आहे ते पहिल्या पॉईंटपासून. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज इफ. तुम्हाला पोएमचं जे टायटलचं नाव आहे ते नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे. मी या प्रकारे लिहून दिलेलं आहे, द टायटल ऑफ द पोएम इज इफ. तुम्ही वेगळ्याही प्रकारे किंवा वेगळ्या वाक्यात ते लिहू शकता. अगदी मी दिलं आहे तसंच लिहायला पाहिजे असं काही नाही. किंवा तुम्ही फक्त टायटल लिहिलं तरी चालेल, पण पूर्ण वाक्यात असलेलं कधीही चांगलं. त्यामुळं शक्यतो पूर्ण वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि वाक्य एकदम सिंपल आहे, सरळ लिहायचं आहे, द टायटल ऑफ द पोएम इज, आणि पुढं टायटलचं जे टायटल आहे ते द्यायचं आहे. नेक्स्ट, आता दुसरा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, तो आहे पोएट्स नेम. पोएटचं नाव काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी मी पूर्ण वाक्यात दिलेलं आहे कशा प्रकारे आपण ते लिहायचं. द पोएम हॅज बीन रिटन बाय रुडयार्ड किपलिंग. रुडयार्ड किपलिंग हा या पोएमचा पोएट आहे आणि तुम्हाला त्याचं नाव फक्त पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. ॲक्च्युअल तुम्ही फक्त नाव लिहिलं तरी चालतं, कारण तुम्हाला जो पॉईंट विचारला आहे तो पोएट्स नेम असाच आहे, परंतु ते पूर्ण वाक्यात असायला हवं. ते पूर्ण वाक्यात लिहिलेलं कधीही चांगलं. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रकारे लिहून दिलं आहे. यापेक्षाही सोप्या भाषेत तुम्ही लिहू शकता. द टायटल ऑफ द पोएम, द पोएट ऑफ द पोएम इज, आणि पोएटचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हे 2 पॉईंट पूर्ण करू शकता. अतिशय सहजपणे येणारे हे पॉईंट आहेत आणि दोन्ही पॉईंटला मिळून अर्धा प्लस अर्धा असा मिळून 1 मार्क आहे. आता आपण पुढच्या पॉईंटला सुरुवात करूया. पुढचा दुसरा जो पॉईंट आहे तो आहे राईम स्कीम. आपल्याला राईम स्कीम कशी लिहायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जनरली 2 ते 3 पॉईंटमध्ये ती लिहायची आहे. पहिला पॉईंट, त्याच्यात राईम स्कीम, कंटिन्यू राईम स्कीम आहे की नाही हा असेल. दुसरा पॉईंट, जर कंटिन्यू राईम स्कीम असेल तर ती राईम स्कीम कुठली आहे तो असला पाहिजे. आणि समजा जर राईम स्कीम नसेल तर ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये लिहिली गेलेली आहे ती असेल. यामध्ये तुम्ही एखादं वाक्य वाढवूही शकता की त्याने ते फॉलो केलं नाही आणि त्याच्या ऐवजी त्याने मॉडर्न वेमध्ये ती लिहिलेली आहे. हेच तुम्ही ज्याच्यात आहे त्याच्या बाबतीतही लिहू शकता की त्याने ट्रॅडिशनल वे फॉलो केलेला आहे. ठीक आहे, आपण पाहूया याचं काय लिहिलं आहे. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांझा इज ए ए ए ए. आता याच्यात पहिल्या स्टांझाची जी राईम स्कीम आहे ती ए ए ए ए अशी आहे. ऑल अदर 5 स्टांझा हॅव कंटिन्यू राईम स्कीम ए बी ए बी. आणि जे उरलेले 5 स्टांझा आहेत त्या 5 स्टांझांमधली जी राईम स्कीम आहे ती कंटिन्यू राईम स्कीम आहे. आणि ती राईम स्कीम काय आहे तर ते दिलेलं आहे. ती आहे ए बी ए बी. म्हणजे पहिल्या स्टांझाची आणि उरलेल्या 5 स्टांझांची राईम स्कीम डिफरंट आहे. पण याच्यामध्ये एक ट्रॅडिशनल वे फॉलो केला गेलेला आहे की ज्यामध्ये पोएट राईम स्कीम त्याचबरोबर रायमिंग पेअर यांचा वापर करतो. अशा प्रकारे हा मुद्दा आपण इथं कंप्लीट केलेला आहे. अशा प्रकारे 2 मुद्द्यांद्वारे आपण ही राईम स्कीम पूर्ण मांडली. तुम्ही त्याच्यात ॲडिशन टाकू शकता. आता पुढचा आणि तिसरा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीचमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीचची नावं पहिली लिहायची आहेत, त्यानंतर त्याचं एक्झाम्पल लिहायचं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2च मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिलं, कुठले फिगर ऑफ स्पीच वापरले गेलेत. दुसरं, त्यापैकी कुठल्याही एका फिगर ऑफ स्पीचचं पोएममध्ये आलेलं
एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं आहे. आता लिहिताना वाक्यरचना तुम्ही कशा करू शकता त्यासाठी मी एक लिहून दिलेली आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. कशा प्रकारे लिहिली ती पाहूया. पहिलं वाक्य, द पोएट हॅज यूज्ड फिगर ऑफ स्पीच सच ॲज ॲन अलिट्रेशन, मेटाफर, रिपिटिशन, पर्सॉनिफिकेशन अँड अँटिथेसिस इन द पोएम. या ठिकाणी या पहिल्या वाक्यामध्ये पोएममध्ये जे काही फिगर ऑफ स्पीच वापरण्यात आलेली आहेत किंवा ज्या ज्या फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांची नावं फक्त नमूद केलेली. म्हणजे पहिला मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर केला आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे याच्यातला एक निवडायचा कुठलाही आणि त्याचं एक्झाम्पल द्यायचं. मग कुठले कुठले फिगर ऑफ स्पीच या पोएममध्ये वापरले गेले. पहिला आहे अलिट्रेशन. अलिट्रेशनमध्ये काय असतं तर साऊंड रिपीट झालेला असतो. दुसरा आहे मेटाफर. मेटाफरमध्ये कंपॅरिझन झालेली असते. त्याच्या पुढचा जो आहे तो आहे रिपिटिशन. यामध्ये पूर्ण शब्द रिपीट झालेला असतो किंवा पुन्हा पुन्हा वापरलेला असतो. नेक्स्ट आहे पर्सॉनिफिकेशन आणि शेवटचा अँटिथेसिस. आता पुढचा पॉईंट, जी लाईन आहे ती लाईन आपल्याला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्या एका फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग त्याला सुरुवात करूया. द लाईन, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर. या ठिकाणी या पोएममधली एक लाईन दिली. ती लाईन काय आहे? इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर. ट्रम्प विजय, डिझास्टर म्हणजे नाश. आता हे एक्झाम्पल आहे. इज ॲन एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस. अँटिथेसिस या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल आहे. नेमकं या फिगर ऑफ स्पीचमध्ये काय दिलेलं असतं तेही पुढं सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात ते अँटिथेसिसचंच एक्झाम्पल काय आहे याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे पुढच्या वाक्यात. पुढचं वाक्य काय पहा. ॲज अपोजिट ऑर कॉन्ट्रास्ट ऑफ आयडियाज आर प्लेस्ड साइड बाय साइड. म्हणजे या ठिकाणी दोन अपोजिट आयडियाज साइड बाय साइड प्लेस केलेले आहेत किंवा मांडलेले आहेत किंवा दिलेले आहेत. थोडक्यात ट्रम्प आणि डिझास्टर ह्या एकमेकांच्या दोन अपोजिट आयडियाज आहेत किंवा कॉन्ट्रास्ट आयडियाज आहेत ज्या एकमेकांशेजारी या ओळीमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं इथं जो फिगर ऑफ स्पीच होतो तो फिगर ऑफ स्पीच होतो अँटिथेसिस. अशा प्रकारे आपण फिगर ऑफ स्पीचमधले जे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कंप्लीट केले. पहिला मुद्दा म्हणजे सगळ्या फिगर ऑफ स्पीच जे वापरले गेले त्यांची नावं दिलीत आणि दुसरा त्याचं एक्झाम्पल आणि कुठल्या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल आहे ते दिलं आहे. आता पुढचा आणि शेवटचा पॉईंट आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया. थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे थोडक्यात काय असतो तर पोएममधून आपल्याला मिळणारा मेसेज किंवा पोएममधून कुठली गोष्ट पोएट आपल्याला कन्व्हे करण्याचा प्रयत्न करतो ती म्हणजे त्या पोएमची सेंट्रल आयडिया असते. आता या पोएममधून काय मेसेज आपल्याला मिळतोय किंवा काय तो आपल्याला सांगतोय, काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते या सेंट्रल आयडियामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण सुरुवात करूया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज व्हॅल्युएबल ॲडवाइस or valuable life lesson imparted by a father to his son. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर या पूर्ण पोएमची एक जी मेन सेंट्रल आयडिया आहे ती काय आहे? व्हॅल्युएबल लाईफ लेसन, जो इम्पार्ट करण्यात आलेला आहे म्हणजे पुढं पाठवण्यात आलेला आहे. कुणाकडून? वडिलांकडून, फादरकडून. कुणाकडे? मुलाकडे. म्हणजे जनरली आपण आयुष्यात बघतो की प्रत्येक वडील मुलाला लाईफ लेसन देत असतात, म्हणजे जगण्याचा मंत्र देत असतात, कसं जगावं किंवा
चांगल्या गोष्टी शिकवत असतात. तेच या ठिकाणी या पूर्ण पोएममध्ये सांगितलं आहे. आणि त्यासाठी इफ नॉटचा वापर केला आहे, जर तू केलं नाही तर. अशा प्रकारे एक महत्त्वाचा ॲडव्हाइस किंवा व्हॅल्युएबल लाईफ लेसन याच्यामधून देण्यात आलेला आहे वडिलांकडून मुलाला. दुसरं, इट टेल्स अस दॅट सक्सेस कम्स फ्रॉम. आता याच्याही पुढचा भाग म्हणजे ही आपल्याला सांगते की सक्सेस कशातून येतो. इट कम्स फ्रॉम सेल्फ कंट्रोल अँड पॉझिटिव्ह थिंकिंग. दोन गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्याला यश मिळतं. मुख्य जो उद्देश आहे तो एक ॲडव्हाइस, व्हॅल्युएबल ॲडव्हाइस किंवा व्हॅल्युएबल लाईफ लेसन वडिलांकडून जो मुलाला पाठवला गेला आहे तो या कवितेत सांगितला गेला आहे. त्यामध्ये आपल्याला सक्सेस येण्यासाठीच्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते पण त्या पोएममध्ये सांगितलं गेलं. त्यातली पहिली गोष्ट आहे सेल्फ कंट्रोल आणि दुसरी गोष्ट आहे पॉझिटिव्ह थिंकिंग. द पोएम इज गाईडलाईन फॉर अ मॅन टू बिकेम द आयडियल ह्युमन. आता ही जी पोएम आहे ती पोएम एक गाईडलाईन आहे. कुणासाठी? सर्व माणसांसाठी. काय बनायला? आयडियल ह्युमन किंवा आयडियल ह्युमन बीइंग बनण्यासाठीची गाईडलाईन या पोएममधून आपल्याला देण्यात आलेली आहे, आपणा सर्वांनाच. शेवटचा पॉइंट, इट इज द ब्ल्यू प्रिंट टू बी ऑल गुड क्वालिटीज ऑफ बीइंग ह्युमन अँड आर्ट ऑफ लिव्हिंग. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक ब्ल्यू प्रिंट आहे. जसं इमारतीची वगैरे ब्ल्यू प्रिंट तयार केलेली असते त्या प्रकारे ही ब्ल्यू प्रिंट आहे. कशाची? गुड क्वालिटीज ऑफ ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंगमध्ये असणाऱ्या गुड क्वालिटीजची. आणि त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन कसं जगावं याच्या कलेबद्दल इन्फॉर्मेशनची ती ब्ल्यू प्रिंट पोएटने आपल्यासमोर मांडलेली आहे. अशा प्रकारे 3 मुद्द्यांद्वारे ही सेंट्रल आयडिया सांगितली. पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं की यामधून एक व्हॅल्युएबल ॲडव्हाइस किंवा व्हॅल्युएबल लाईफ लेसन वडिलांनी मुलाला दिला आहे. आणि दुसरं, सक्सेस कशातून येतो हे सांगितलं गेलं आहे. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, ती एक ब्ल्यू प्रिंट आहे. कशाची? आर्ट ऑफ लिव्हिंगची आणि गुड क्वालिटीज ऑफ लाईफची. आणखी एक मुद्दा त्यात इन्क्लूड होता, तो होता ही एक गाईडलाईन आहे माणसासाठी, काय बनण्यासाठी? गुड ह्युमन बीइंग. अशा प्रकारे हा पॉईंट संपला. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या लिंक तुम्हाला येत जातील.